मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक मोठी घडामोड घडली आहे आणि यावेळी धक्का बसलाय थेट उद्धव ठाकरे यांच्या गडातच. होय, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून होणारे बाहेर पडणे अजूनही थांबलेलं नाही आणि आता तर त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठं खिंडार पडल्याचं दिसत आहे. नेमकं घडलंय काय पुढच्या 2 मिनिटात आपण समजून घेऊयात. तर बघा, डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. इथले शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा सोहळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी स्थानिक पातळीवरील अनेक नेतेही उपस्थित होते. या एका निर्णयामुळे डोंबिवलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. यामुळे भाजपची ताकद वाढणार का? तर मोठ्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजपची ताकद डोंबिवलीत आणखी मजबूत होणार, असं राजकीय विश्लेषक मानत आहेत. कारण केवळ एक नेता नाही तर शेकडो कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे आगामी स्थानिक राजकारणात भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. त्यांचं पक्ष सोडण्यामागचं कारण काय? तर प्रकाश तेलगोटे यांनी पक्ष सोडताना काही गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार पक्षात वरिष्ठ नेत्यांची मनमानी वाढली आहे, कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे आणि निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता नाही. या सगळ्या कारणांमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. ही पहिली वेळ नाहीये. याआधीही उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडण्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवली परिसरातील एका नगरसेवकावर कार्यवाही करण्यात आली होती. त्या नगरसेवकाचं नाव होतं मधुर म्हात्रे. त्यांच्यावर पक्षविरोधी हालचालींचा आरोप होता आणि अखेर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. पण त्यानंतर त्यांना थेट एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. राजकीय वातावरण पुन्हा तापलं. महापालिका निवडणुकीनंतर वातावरण शांत होईल असं वाटलं होतं, पण आता पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. एका मागोमाग होत असलेले पक्षप्रवेश आणि मोठ्या नेत्यांची पक्षांतरं यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील राजकारण आणखी रंगणार हे मात्र नक्की. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटातून होणारी गळती, तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाची वाढती ताकद. ही लढाई आता आणखी तीव्र होणार आहे. आता पाहायचं म्हणजे उद्धव ठाकरे या परिस्थितीतून पक्षाला कसं सावरतात आणि त्यांची पुढची राजनीती चाल काय असणार. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच राजकारणातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीचं जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, जेणेकरून सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.